काय आपल्याकडे म्हणतात बरं. या ठिकाणी एक कुलूप आहे, इकडे एक कुलूप आहे. इकडे घ्या. या ठिकाणी कुणीही नाही, अगदी ऑफिस मोकळं ठेवलेलं आहे आणि माणूस येत नाही. तिकडे पलीकडे जावं तर तिकडे कुलूप आहे. या ठिकाणी फक्त दरवाजा उघडा ठेवला आहे आणि माणूस कुणीही नाही. मी दीपक शिवाजीराव हांगरगेकर, तुळजापूर. भूमी अभिलेख कार्यालयामध्ये मी जवळजवळ 2 महिन्यापासून चक्रा मारतो, परंतु उडवाउडीची उत्तरं दिली जातात. माझ्या मोजणीचं काम आहे, माझे शेतमोजणीचं काम आहे, परंतु ते काय ऑनलाईन फीस भरलेली आहे. अति तातडीची फीस भरूनसुद्धा त्या ठिकाणी तारीख देत नाहीत. फक्त मेसेज पाठवते, त्यांच्याकडे मोजणी त्यांच्याकडे मोजणी त्यांच्याकडे गेलं तर ते आमच्याकडे नाही म्हणते. अशा प्रकारची उडवाउडीची उत्तरं तिथून मिळत आहेत. या ठिकाणी ऑफिसमध्ये मी चक्रा मारतो. सकाळी 11 12 वाजेपर्यंत कुणीही ऑफिसला नसतं. ते असं असल्यामुळं या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी तिथं एखादी परमनंट नियुक्ती करावी आणि त्या ठिकाणी आपल्या सगळ्या येणाऱ्या लोकांची कामं व्यवस्थित व्हावी, या उद्देशानं मी कलेक्टर साहेबांना विनंती करतो की त्यांनी ते या ठिकाणी एखाद्या परमनंट माणसाची नियुक्ती करावी आणि पहिल्या लोकांना व्यवस्थित बोलण्याची आदेश द्यावे. ते अगदी कुणीही येतं आहे त्याला टाकून दिल्यासारखं बोलतात. आम्ही काय करायचं, ठीक आहे कळवतो, तुम्हाला ऑनलाईन तारीख मिळेल. किंवा या ठिकाणी नकला काढायला गेलं तरी नकला लवकर मिळत नाहीत. अशा ठिकाणची एकदम म्हणजे अतिशय वाईट अशी परिस्थिती या तुळजापूर भूमी अभिलेख कार्यालयाची आहे. तर त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देऊन कलेक्टर साहेबांनी याच्यावर कारवाई करावी, एवढीच विनंती. राहणार केमवाडी, तालुका तुळजापूर. मोजणी ऑफिसला माझ्या मोजणीची नक्कल पाहिजे म्हणून मी महिना झालं अर्ज दिलेला आहे. ते तारीखच बरोबर नाही, हेच बरोबर नाही, तेच आणलं नाही, हेच आणलं नाही. मी वकिलाकडून तारीख आणली मोजणीची, परंतु ती हेल्पाटा लावली होती मला. आता ही माझा 4था हेल्पाटा आहे. कोणी गावून आला तुम्ही? केमवाडी. किती दिवस झाला ऑफिसला हेल्पाटा मारतोय? महिना झालं. तुम्ही आता मग झोपलो तो इथं, होय. म्हणजे काय, म्हणजे नेमकं तुमचं काम होत नाही काय नेमकं? हां, म्हणजे माणसंच नाही. ती मॅडमला फोन केला, मॅडम म्हणते माणसं नाही, ती थांबा जरा बघून देता. आता तुम्ही ग्रामीण ना आला? हां, आमच्या इकडे गावाला गाडी नाही तिकडं. गाडीनं आलं तर मला स्टँडहून इकडे यायला 50 रुपये रिक्षावाले मागते. म्हणून मी स्वतःची गाडी आहे, बारशीच्या गाडीवर आलेलो आहे. आता मला 4था हेल्पाटा आहे. तुमचं कामच होत नाही तर? हां.